धुळे शहराजवळील नगावबारी परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे व याचा पोलीस प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला होता। मात्र ही आत्महत्या आहे की घातपात असा प्रश्न जनमानसात पडला आहे। धुळे शहरातील नगावबारी परिसरात असलेल्या रूपसिंग नाईक महाविद्यालय परिसरात असलेल्या एका नाल्याच्या काठी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना डायल क्रमांक 112 वर मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने पाहणी केली। सदर इसमाचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झाला आहे की घातपात आहे हे अद्याप समजू शकलेले नसून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता। मयत हा मनोरुग्ण असून गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-आग्रा महामार्गावर भीक मागत असल्याचे नागरिकांनी सांगितले। मयत हा पाण्यात पडल्याने त्याचा थंडीमुळे गारठल्याने जागीच मृत्यू झाला असावा असा अंदाज देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे। नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती। घटनास्थळी देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडनीस, ASI कैलास पाटील, ASI जितेंद्र आखाडे, हेड कॉन्स्टेबल सुनील राठोड व पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली होती।